श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने 2026 मध्ये माझा नवीन संकल्प आणि नवीन स्वप्न. तर माझ्यासारखे तुमचे सुद्धा आणि बऱ्याच लोकांचे हे स्वप्न असते आणि ते म्हणजे आपलं स्वतःचं घर आणि तेही आपल्या मातृभूमीवर. तर माझं स्वतःचं आणि माझ्या मिस्टरांचं आमच्या दोघांचंही स्वप्न आहे आणि गावाला आम्हाला स्वतःचं घर बांधायचे आणि त्याचा संकल्प आम्ही 2026 मध्ये सुरू केला आहे. तर तुम्हाला सांगायला सगळ्यांना खूप आनंद होतोय की यासाठी आम्ही जागाही घेतली आहे आणि आता तिथे आम्ही बोर घेतोय. म्हणजे सगळ्यात आधी घर बांधण्यासाठी आपल्याला लागतं ते म्हणजे पाणी आणि त्याची सुरुवात तर आम्ही नव्याने सुरू केली आहे आणि जी जागा आम्ही घेतली त्या जागेवर आता आम्ही आज बोर घेतला आहे आणि पाहूया. आपल्याला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. आपल्याला पाणी लागलं आहे, किती लागलं आहे आणि तुमचे आशीर्वाद असू द्या. मी ही जी नवीन गोष्ट चालू केलेली आहे ती माझी ते स्वप्न माझे पूर्ण होईल अशी तुमच्याकडून सगळ्यांकडून मी अपेक्षा करते. खरं तर या गोष्टीला सुद्धा आपल्याला देवाचा आशीर्वाद लागतोच, कारण जोपर्यंत देवाची इच्छा नसते तोपर्यंत कोणतीच आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि त्या गोष्टीची जेव्हा वेळ येते तेव्हाच ती होते आणि स्वामी ते घडून आणतात आणि ते आपलं शक्य होतं. इतके वेळ फक्त धुराळा निघत होता आणि जवळजवळ आमच्या हातात 10 नाळ्या टाकून झाल्या होत्या आणि मला वाटतं 11व्या नळीला अशी ओली माती निघायला लागली. ओली माती आली तशी आमची उत्सुकता वाढली आणि बघा पाण्याला सुरुवात झाली आणि आता असं पाणी व्हायला लागले आणि आम्हाला पण खूप आनंद झालाय कारण बोरला पाणी लागले आणि हे मी खरंच पहिल्यांदाच असं स्वतः पाहिलं होतं. या आधी व्हिडिओ कारण खरंच जिथं पाणी लागलं होतं तिथे जास्त प्रमाणात असं पाणी लागत नाही, पण ठीक आहे. आम्हाला जेवढं हवं घराला पुरेसं असं पाणी आम्हाला लागलं होतं. तर हे 1.25 इंचाचं पाणी आम्हाला लागलेलं आहे आणि ते 195 फूटवर लागलं होतं आम्हाला. तर पाण्याचा साठा राहावा म्हणून आम्ही अजून खोलीवरती तो बोर नेला आणि अजून त्याच्यामध्ये पाईप टाकले गेले.
तर टोटल बोरवेल ॲक्च्युली ही 332 फूट घेतली का तर खाली पाण्याचा साठा राहावा म्हणून. खरं तर एवढी आवश्यकतासुद्धा नव्हती, पण आता आम्ही घेतलं होतं. तर या पद्धतीने आमचा बोर घेऊन झाला होता आणि आता आम्हाला लवकरच प्लॅन काढून घराचं काम चालू करायचं आहे. तर स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या शुभेच्छामुळे हे लवकरच शक्य होईल आणि तो व्लॉग घेऊन येण्याची मी सुद्धा वाट पाहत आहे. भेटूया असेच नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना हा व्लॉग आजचा कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढील नवीन वर्षाच्या या वाटचालीसाठी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून मला शुभेच्छा हव्या आहेत आणि त्या मिळतीलच. संपूर्ण व्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद.